हॅलो, नमस्कार. आजचा व्लॉग आहे ना, तुम्ही शेवटपर्यंत पाहाच, कारण की आज मी तुम्हाला अशी काही गोष्ट सांगणार आहे ना, जी मी खूप खतरनाक अनुभव आला मला आयुष्यात माणसांचा. माझ्या आयुष्यात आहे ना, मी खूप लोकांना खूप जास्त महत्त्व दिलं होतं आणि ते लोक आहे ना, माझ्या आयुष्यातून असे पटापट निघत गेले. आणि जेव्हा ते लोक माझ्या आयुष्यातून जात होते ना, त्यावेळेस मला खूप वाईट वाटायचं, की का मी ह्या लोकांना एवढा जीव लावला आणि हे लोक माझ्यासोबत असं का वागले, तसं का वागले. पण आहे ना, त्या टाईम पुरता आपल्याला त्रास होतो. नंतर आपल्याला समजतं, की हे लोक आपल्यापासून लांब गेले हेच खूप चांगलं झालं. म्हणजे ना, देव जे करतो ना, ते खरंच खूप चांगल्यासाठी करतो. सकाळी वृंदा उठली होती, मम्मीपाशी खेळत होती आणि त्यानंतर मम्मीला जायचं होतं हॉटेलवरती. मम्मी हॉटेलवरती गेली, मी थोडा वेळ बाहेर आले आणि आमच्या झाडाच्या फुलाला बघा किती छान फुलं आलेली आहेत. नंतर मी घेतलं नाश्त्याला. वृंदा खेळत होती हॉलमध्ये. वृंदा बराच वेळ खेळत होती. मग मी तिला अंघोळ घातली. अंघोळ घातल्यानंतर वृंदा झोपी गेली. वृंदा उठल्यानंतर वृंदाचं मस्त उरकलं. ती आणि दादू मस्त खेळत होते हॉलमध्ये आणि माझ्या बहिणी आल्या होत्या. आम्ही सगळे गप्पा मारत होतो हॉलमध्ये. 6 वाजता जेव्हा मम्मी आली त्यावेळेस मम्मीचा आवाज आला वृंदाला. मम्मीचा जसा आवाज आला तशी ती लगेच दरवाजाकडे धावत गेली आणि तिला आहे ना, मम्मी किंवा पप्पा दोघांनाही पाहिलं ना, असं वाटतं की आई-बाबांनी पहिल्यांदा मलाच घेतलं पाहिजे. ती लगेच मम्मीकडे जायला लागली होती. त्यानंतर मम्मीने तिला घेतलं. हीच सेम गोष्ट घडते जेव्हा पप्पा रात्री येतात हॉटेलवरून. वृंदाला लगेच पप्पांकडे जायचं असतं. तिला वाटतं पप्पांनी ना फ्रेश न होताच पहिल्यांदा मला घेतलं पाहिजे आणि 5 मिनिटं पप्पा जेव्हा तिला घेतात ना, त्यानंतरच पप्पाला ती फ्रेश व्हायला जाऊन देते. आणि पप्पा फ्रेश व्हायला गेल्यानंतर तिला दिसला एक किडा आणि ती किड्याला पकडायचा प्रयत्न करत होती. बराच वेळ वृंदा खेळत होती. आमची जेवणं वगैरे झाली. जेवण झाल्यानंतर पप्पा झोपायला गेले. झोपायला गेल्यावर पण वृंदाला वाटत होते की बाबा का झोपले, ते बाबांनी मलाच घेतलं पाहिजे. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.